हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजचं हे लेक्चर 6 या लेक्चरमध्ये आपण मेमरी अलोकेशन्स ऑफ ऑब्जेक्ट बघणार आहोत. ऑब्जेक्टला कशी मेमरी अलोकेट होती ते या आजच्या लेक्चरच्या द्वारे आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपण क्लासेस बद्दल सर्व गोष्टी समजून घेतल्या. क्लासेसचे इनलाईन आउटलाईन क्लास, त्यानंतर ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स बघितले याच्या आधीच्या लेक्चरने. त्यानंतर इनसाइड क्लास आउटसाइड क्लास कसा डिक्लेअर केला जातो, फंक्शनच्या क्लासच्या बाहेर कसं मेमरी त्याची डेफिनेशन लिहिली जाते, हे सर्व बघितलं आपण. ऍक्सेसिंग क्लासचे मेंबर्स कसे ऍक्सेस केले जातात ते बघितलं डॉट ऑपरेटरचा वापर करून. त्यानंतर ऍक्सेस स्पेसिफायर्स बघितले, तुमचे पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. हे सर्व गोष्टी आपण या युनिटच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. पण हे जे काही गोष्टी आहेत, क्लासेस आणि ऑब्जेक्टचे प्रोग्राम्स वगैरे मी जे तुम्हाला सांगत आहे, टोटल आजचा लेक्चर जर धरून म्हणलं तर टोटल 6 लेक्चर्स आपले याच्यावरती होते, या फक्त 1.6 नावाच्या या टॉपिकवरती. काय क्लासेस आणि ऑब्जेक्ट हा टॉपिक आहे, हा टॉपिक या युनिटचा नाही बरं का. या युनिटचा टॉपिक हा नाही आहे, हा ह्याच्या आधीच्या युनिटचा टॉपिक आहे. कोणता? युनिट नंबर 1चा. पण मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला फंक्शन्स आपल्याला बघायचे होते क्लासेस आणि ऑब्जेक्ट मध्ये, आणि मला या युनिट 2 मध्ये फंक्शन्स नावाचे हे आहे का, मला ते समजून सांगायला तुम्हाला सोपं गेलं असतं जर, म्हणून मी ह्याला काय केलंय, सेकंड युनिट मध्ये आणलेलं आहे. पण ते बघू नका तुम्ही. अभ्यास तुम्ही सिरियल वाईजच करा. आधी युनिट 1चा अभ्यास करा, त्याच्यामध्येच हे करा. त्यानंतर सिरियल वाईजच लेक्चर मी तुम्हाला पाठवलेले आहेत. मी जसे लेक्चर्स तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये दिसत असतील तेच लेक्चर्स तुम्ही फॉलो करा. L1, L2, L3 हा सिक्वेन्स तुम्ही ठेवा तुमचा. आजचा L6 म्हणजे लेक्चर नंबर 6 आहे आजचा. तर आज आपल्याला बघायचं आहे मेमरी अलोकेशन ऑफ ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्टला कशी मेमरी अलोकेट होती तुमच्या कंपायलर थ्रू. मेमरी कशी अलोकेट होती म्हणजे कशी अलोकेट केली जाते. तर मित्रांनो, डेफिनेशन बघा मेमरी अलोकेशनची. मेमरी अलोकेशन फॉर ऑब्जेक्ट मीन्स memory is reserved only when an object of class is created, not when the class is declared. म्हणजे मित्रांनो, ही लाईन काय सांगत आहे, जर मित्रांनो आपण क्लास डिक्लेअर केला, आता आपण हा क्लास डिक्लेअर केला, सॅम्पल नावाचा क्लास डिक्लेअर केला, तेव्हा याला मेमरी अलोकेट होणार आहे का? तर नाही मित्रांनो. नो मेमरी अलोकेट फॉर एक्स अँड वाय हे जे नावाचे डाटा मेंबर्स आहेत, त्यांना मेमरी अलोकेट होणार नाही. या डाटा मेंबर्सला, याला काय म्हणतात, डाटा मेंबर्स एक्स आणि वाय. इथे तुम्ही प्रायव्हेट बी लिहू शकता, काय प्रायव्हेट बी लिहू शकता. आता हे प्रायव्हेट नावाचे 2 डाटा मेंबर्स आहेत, एक्स आणि वाय. मित्रांनो, याला मेमरी अलोकेट होणार का जेव्हा मी क्लास डिक्लेअर केला तेव्हा? तर होणार नाही मित्रांनो. का म्हणून? कारण की याचा ऑब्जेक्टच तुम्ही डिक्लेअर केला नाही, या क्लासचा ऑब्जेक्टच तुम्ही आतापर्यंत डिक्लेअर केला नाही. जेव्हा तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट डिक्लेअर करता तेव्हाच त्याला मेमरी अलोकेट होणार. तेच या लाईनीमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. मेमरी अलोकेशन ऑफ फॉर ऑब्जेक्ट मीन्स मेमरी इज रिझर्व्ड, म्हणजे मेमरी रिझर्व्ड केली जाते. जसं आता एक्सला किती बाईट मेमरी लागणार मित्रांनो? 2 बाईट. 2 बाईट कसं इंटिजर मध्ये डिक्लेअर केली ना, म्हणून 2 बाईट मेमरी लागते. फ्लोट मध्ये असली तर तुमची 4 बाईट लागते मेमरी, डबल मध्ये असली तर तुमची 8 बाईट लागतील, कॅर मध्ये असली तर तुमची 1 बाईट लागते. मित्रांनो, ही मेमरी फिक्स आहे. आता मित्रांनो, ह्या एवढ्या सर्व गोष्टीला म्हणजे एक्स आणि वाय ला मेमरी अलोकेट करायची आपल्याला, आणि ती क्लास डिक्लेअर केला तेव्हा मेमरी अलोकेट होणार का त्याला? तर नाही मित्रांनो, तेव्हा त्याला मेमरी अलोकेट होणार नाही जेव्हा आपण क्लास डिक्लेअर करतो तेव्हा. पण मित्रांनो, त्या क्लासचा ऑब्जेक्ट, या सॅम्पल नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट S1 बनविला, सॅम्पल S1, तेव्हा याला मेमरी अलोकेट होणार. म्हणजे या एक्स ला मेमरी अलोकेट होणार आणि वाय ला मेमरी अलोकेट होणार. याला 2 बाईट आणि याला 2 बाईट मेमरी अलोकेट होणार. पुन्हा या S2 नावाचे एक्स नावाच्या व्हेरिएबलला 2 बाईट होणार, आणि S2 नावाच्या वाय नावाच्या व्हेरिएबलला 2 बाईट मेमरी अलोकेट होणार. म्हणजे समजत आहे का? ह्याच्या व्हेरिएबलला वेगळीच मेमरी S1च्या, आणि ह्याच्या व्हेरिएबलला वेगळीच मेमरी. दोन्हीतही आपण व्हेरिएबल वापरू शकतो. म्हणून ह्याच्या व्हेरिएबलला वेगळीच मेमरी आणि ह्याच्या व्हेरिएबलला वेगळीच मेमरी. S1च्या वेगळीच आणि S2च्या वेगळीच. समजत आहे का मी काय म्हणत आहे? नॉट वेन क्लास इज डिक्लेअर, म्हणजे जेव्हा क्लास तुम्ही डिक्लेअर करता तेव्हा तुमची मेमरी त्याला अलोकेट होणार नाही. केव्हा अलोकेट होणार?
जेव्हा त्याचा आपण ऑब्जेक्ट बनवणार तेव्हा वेन अन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. वेन ए क्लास इज डिक्लेअर्ड नो मेमरी इज अलोकेटेड फॉर डाटा मेंबर्स. मित्रांनो, जेव्हा आपण क्लास डिक्लेअर करतो, हे पहा, हा सॅम्पल नावाचा क्लास डिक्लेअर केलाय, याला डाटा मेंबर्स आपण केलेले आहेत. कोणते कोणते डाटा मेंबर्स आहेत? एक्स आणि वाय. यांना मेमरी अलोकेट होणार का लगेच? नाही. कवर होणार नाही जवळ आपण ही करत नाहीत, ऑब्जेक्ट त्याचे डिक्लेअर करत नाहीत तर. तीच ह्या लाईनीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. याचे डाटा मेंबर्स कोणते आहेत? एक्स आणि वाय. समजत आहे मी काय म्हणत आहे? मेमरी इज अलोकेटेड फॉर ऑब्जेक्ट वेन दे आर डिक्लेअर्ड. म्हणजे मेमरी तेव्हाच अलोकेट होणार जेव्हा ते ऑब्जेक्ट डिक्लेअर केले जाणार. म्हणजे या क्लासचा ऑब्जेक्ट जवळ मी डिक्लेअर करीत नाही तोवर याला मेमरी अलोकेट होणार का एक्स आणि वाय नावाच्या व्हेरिएबलला? तर नाही होणार. जेव्हा मी S1 म्हणून या क्लासचा ऑब्जेक्ट तयार करणार, S2 म्हणून ऑब्जेक्ट तयार करणार, तेव्हा याला मेमरी डिक्लेअर होणार, मेमरी अलोकेट होणार. कळत आहे? डायग्राम थ्रू आपण समजून घेऊ. इच ऑब्जेक्ट इट हॅज ओन कॉपी ऑफ डाटा मेंबर्स. म्हणजे मित्रांनो काय म्हणत आहे, S1 नावाचा ऑब्जेक्ट आहे, S2 नावाचा ऑब्जेक्ट आहे. आता मित्रांनो इथं पहा, हा जो ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे, हा जो ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला सेक्शन दिसत आहे, हे तुमचा काय आहे? हा तुमचा क्लास आहे. आता या क्लासमध्ये हे जे तुम्हाला दिसत आहे दोन रेड कलरचे, हा तुमचा कोण आहे? ऑब्जेक्ट्स. S1 आणि S2 हे दोन तुमचे ऑब्जेक्ट्स आहेत. मित्रांनो मला सांगा, S1 ला वेगळी मेमरी अलोकेट होणार, S1 नावाच्या ऑब्जेक्टला वेगळी मेमरी अलोकेट होणार. मग त्याचे दोन्ही मेंबर्स, डाटा मेंबर्स वेगळे डिक्लेअर होणार. म्हणजेच एक्स आणि वाय हे त्याचे डाटा मेंबर्स आहेत. मग एक्स साठी वेगळी मेमरी आणि वाय साठी वेगळी मेमरी. एक्स वरती जो व्हेरिएबल डिक्लेअर, जो व्हॅल्यू ठेवायची, जी व्हॅल्यू ठेवायची ती इथं ठेवणार, आणि वाय वरती जी व्हॅल्यू ठेवायची ती इथं ठेवणार. ह्यांना मेमरी अलोकेट होणार. कुठं? तुमच्या मेमरीमध्ये. केव्हा होणार? जेव्हा तुम्ही क्लास डिक्लेअर केला तेव्हा होणार का? नाही मित्रांनो, जेव्हा तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट बनविला तेव्हाच होणार. S1 जेव्हा तुम्ही डिक्लेअर केला तेव्हाच तुमची मेमरी अलोकेट होणार. कुणाला? एक्स आणि वाय नावाच्या व्हेरिएबलला. मग या S2 जेव्हा डिक्लेअर केला तेव्हा S2 चा एक्स आणि S2 चा वाय याला मेमरी अलोकेट होणार. म्हणजे तुम्ही काय करू शकता? आता यांच्यावरती व्हॅल्यूज टाकू शकता. समजत आहे मी काय म्हणत आहे? आता पुढं तुम्ही म्हणता, सर ऑब्जेक्ट्स जर आपण ह्याचे डिक्लेअर केले तर डाटा मेंबर्स तर आपले हे होतात काय? S1 साठी सेपरेट डाटा मेंबर्स होतात आणि X2 साठी सेपरेट डाटा मेंबर्स होतात. पण व्हॉट अबाउट मेंबर फंक्शन? मेंबर फंक्शनचं काय? गेट डाटा नावाचं फंक्शन आपण डिक्लेअर करतो. आता याच्या खाली प्रायव्हेट झालं, पब्लिक मध्ये गेट डाटा आणि पुट डाटा नावाचं मेंबर फंक्शन डिक्लेअर करतो. जर तुमचे डाटा मेंबर्स, हे डाटा मेंबर जर तुमचे S1 साठी वेगळे होत असतील आणि S2 साठी वेगळे होत असतील, तर तुम्हाला असं विचार आलाच असेल की तुमचे मेंबर फंक्शन बी तसेच होत असतील. मेंबर फंक्शन बी S1 साठी वेगळाच आणि S2 साठी वेगळाच असंच होत असेल. पण मित्रांनो तसं नाही. मेंबर फंक्शन एकदाच लिहिला जातो, ते S1 आणि S2 हे दोन्ही त्यांना बारी बारीने वापरतात. आधी S1 वापरतो त्यानंतर S2, जसं तुम्ही त्याला डिक्लेअर करता तसं. कुणाला? मेंबर फंक्शनला. कोणत्या मेंबर फंक्शन? गेट डाटा नावाचा मेंबर फंक्शनला तुमचा S1 बी वापरणार आणि S2 ऑब्जेक्ट बी वापरणार. समजत आहे मी काय म्हणत आहे? ते आपण एक्झाम्पल थ्रू बघूनच घेऊ. हे पहा, हे आधी ही डायग्राम समजून घ्या. S1 नावाचा ऑब्जेक्ट, हे पहा, S1 नावाचा हा ऑब्जेक्ट आणि S2 नावाचा हा ऑब्जेक्ट, हे दोन्ही ऑब्जेक्ट गेट डाटाला ऍक्सेस करू शकतात मित्रांनो. पण S1 साठी वेगळाच गेट डाटा आणि S2 साठी वेगळाच गेट डाटा असा आहे का? नाही. आपण हा गेट डाटा केव्हा बनविलाय? जेव्हा आपण क्लास डिक्लेअर केला. हा ब्ल्यू कलर मध्ये बघा, हा ब्ल्यू कलर मध्ये आहे ना. मग जेव्हा मी क्लास बनविला तेव्हाच मी गेट डाटा बी बनवणार, गेट डाटा नावाचं फंक्शन डिक्लेअर करणार. मग त्याच्यानंतर S1 जेव्हा बनविला मी तेव्हा S1 बी त्याला वापरू शकणार आणि S2 पण त्याला वापरू शकणार. ते तुम्हाला मी जेव्हा प्रोग्राम सांगेन तेव्हा ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आधी हे फक्त समजून घ्या, लास्टला मी प्रोग्राम सांगतो. मेंबर फंक्शन आर क्रिएटेड ओनली वन्स. म्हणजे हे तुमचे काय झाले? मेंबर फंक्शन. गेट डाटा, पुट डाटा काय झाले? तुमचे मेंबर फंक्शन्स. हे तुमचे एकदाच क्रिएट केले जातात क्लासमध्ये आणि ओनली वन कॉपी ऑफ मेंबर फंक्शन एक्झिस्ट अँड एव्हरी ऑब्जेक्ट शेअर इट. म्हणजे ह्याची एकच कॉपी, म्हणजे एकदाच डिक्लेअर केले जातात तुमच्या क्लासमध्ये आणि त्यांना प्रत्येक ऑब्जेक्ट वापरू शकतो. एव्हरी ऑब्जेक्ट शेअर इट म्हणजे S1 पण याला वापरणार आणि S2 पण याला वापरणार. S1 पण याला शेअर करणार S2 सोबत. समजत आहे मी काय म्हणत आहे? गेट डाटाला दोन्ही ऑब्जेक्ट वापरणार. S1 पण ऑब्जेक्ट वापरणार आणि S2 पण ऑब्जेक्ट वापरणार.
आता तुम्हाला हे जरा क्लिअर झालं नसेल तर चला तर आपण प्रोग्रामिंगकडे जाऊया. प्रोग्राम जेव्हा बघन तेव्हा मेमरी अलोकेशन फॉर ऑब्जेक्ट्स हे तुम्हाला लवकर लक्षात येऊन जाईल, लवकर पिकअप होईल तुम्हाला. तर चला तर मग आता आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया. लेट्स गो. सो फ्रेंड्स, गुगल क्रोम वरती येऊन तुम्ही काय करायचं, ऑनलाईन कंपायलर सर्च करायचं. पहिलीच लिंक जीडीबीची याच्यावरती क्लिक करायचं. याला बॅक घ्यायचं, याला बॅक घ्यायचं. आता मित्रांनो इथं तुम्ही सिलेक्ट करताना C++ लँग्वेज सिलेक्ट करायची, कारण की तुम्हाला C++ लँग्वेज मध्ये हे करायचं ना, प्रोग्राम रन करायचा आहे. हे STD कोलन कोलन काढून टाका आणि इथं एक लाईन इन्सर्ट करा, युझिंग नेम स्पेस STD. हे कामून लावतात मी तुम्हाला सांगायची गरज नाही आता सारखं सारखं. आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण याच्या बाबत खूप सारी चर्चा केलेली आहे. आता हा झाला तुमचा स्ट्रक्चर. आता आपल्याला काय बघायचंय, मेमरी अलोकेशन फॉर ऑब्जेक्ट. आता सेम प्रोग्राम मी घेतो, कोणता, सॅम्पल नावाचा जो क्लास मी डिक्लेअर केलता तुमच्या एक्झाम्पल मध्ये, तेच प्रोग्राम मी तुम्हाला घेऊन दाखवतो. आता आधी क्लास क्रिएट करा. क्लास कुठं क्रिएट करते, ह्याच्या बाहेर, इंट मेन फंक्शनच्या बाहेर क्रिएट करते. काय क्लास होता आपला, सॅम्पल नावाचा क्लास होता आणि त्याचे डाटा मेंबर्स काय होते, एक्स आणि वाय. मग सॅम्पल नावाचा क्लास आधी क्रिएट करा. मग क्लास कसा क्रिएट करते, क्लास नेम, क्लासचं नेम काय, सॅम्पल. क्लासचं नेम तुम्ही काहीही ठेवू शकता. हे झाला तुमचा क्लास क्रिएट झाला. आता मित्रांनो या क्लासला इथं असं क्लोज करायचं. हे पहा मी कसं वापरलेलं आहे, इथं सेमीकॉलम, तिथं क्लोज करायचं. क्लोज करणं कंपल्सरी राहतो. आता मित्रांनो मी काय करणार, या क्लासचे डाटा मेंबर्स डिक्लेअर करणार. मग मी काय करणार, प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर लावणार तुमचा. व्हिजिबिलिटी मोड, प्रायव्हेट व्हिजिबिलिटी मोड मध्ये मी तुमचं हे करणार, व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार. कोणते कोणते व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे, इंट एक्स आणि वाय, एक्स कॉमा वाय, हे दोन व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केले. आणि कशाचे डिक्लेअर केले, इंट नावाच्या डेटा टाईपचे. आता मी काय करणार, पब्लिक मध्ये गेट डाटा नावाचं फंक्शन लिहिणार. मग कसं लिहिते, रिटर्न टाईप लिहितात आधी, वाईड गेट डाटा नावाचं फंक्शन लिहितात. आणि गेट डाटा नावाचे फंक्शन डिक्लेअर करतो मी इथं. याच्यामध्ये मी डाटा घेतो कुणाकडून, युजर कडून. मला एक्स ची वाय ची व्हॅल्यू घेतो. मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजून सांगत आहे. आधी मला थोडं लिहू द्या प्रोग्राम, त्यानंतर मी आणखीन एक्सप्लेन करून सांगतो. आधी थोडं लिहू द्या मला. त्यानंतर मला एक्स वरती वाय वरती व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. मग मी युजरला मेसेज देणार, सी आउट आणि इन्सर्शन ऑपरेटर थ्रू तुमच्या एंटर व्हॅल्यूज, व्हॅल्यू ऑफ एक्स नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एंटर कर म्हणून असा युजरला मेसेज दिला. आणि सीइनचा वापर करून आणि एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटरचा वापर करून आपण ती व्हॅल्यू कशावरती घेणार, एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती घेणार. मग याला आपण असं डायरेक्ट क्लोज करून टाकणार. मग आता काय होणार, आपली युजरने एंटर केलेली व्हॅल्यू ही एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होणार. सेम आपण जी एक्स साठी केले, आता ते सेम आपण वाय साठी करणार. मग तीच लाईन मी खाली कॉपी पेस्ट करतो आणि सेम तीच वाय साठी करतो. आता मित्रांनो मी इथं कंपायलरवर करत आहे म्हणून मला कॉपी पेस्ट करता येत आहे, पण तुम्हाला एक्झाम मध्ये प्रोग्राम लिहावेच लागतील, लाईन टू लाईन तुम्हाला लिहावीच लागेल. त्यामुळे फास्ट तुमची स्पीड ठेवा, प्रोग्रामिंग मध्ये कुठेही चुके होऊ देऊ नका. समजलं, गेट डाटा झाला. आता गेट डाटा मध्ये काय केलं, एक्स आणि वाय वरती युजर कडून व्हॅल्यू घेतली आपण, समजत आहे. आता काय करणार, पुट डाटा नावाचा फंक्शन डिक्लेअर केला मी. पुट डाटा नावाचा फंक्शन डिक्लेअर केल्यावर मी याच्यामध्ये काय करतो, व्हॅल्यूज डिस्प्ले करतो. कुणाच्या व्हॅल्यूज डिस्प्ले करणार, एक्स ची वाय ची व्हॅल्यूज मी डिस्प्ले करणार. मग डिस्प्ले करण्यासाठी मी सी आउट फंक्शन वापरतो, सी आउट हे वापरतो आणि इन्सर्शन ऑपरेटर. मला कोणती व्हॅल्यू डिस्प्ले करायची, एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. मग मी काय करणार, एक्स इज इक्वल टू असं एक मेसेज देणार, एक्स इज इक्वल टू म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आहे, तर इन्सर्शन ऑपरेटर परत देणार आणि इथं एक्स असा डिस्प्ले करणार, एक्स देणार. आणि मित्रांनो मग काय होणार माहिती का, इथं एक्स ची व्हॅल्यू
एक्स ची व्हॅल्यू या इक्वल टूच्या नंतर येणार, एक्स ची व्हॅल्यू या इक्वल टूच्या नंतर डिस्प्ले होणार. समजत आहे मी काय म्हणत आहे? आता सेम एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले केली, आता सेम वाय ची व्हॅल्यू आपण डिस्प्ले करणार. कॉपी पेस्ट केलं मी आणि काय केलं, याला इथं वाय केलं, कॅपिटल मध्ये केलं आणि इथं वाय डिस्प्ले केला. इथं वाय ची व्हॅल्यू मी डिस्प्ले केली. आता मित्रांनो तुम्ही काय करा, इथं स्लॅश एन लावा, स्लॅश एन लावा आणि तुमचं काय होईल, नेक्स्ट लाईनला तुमचं आउटपुट दिसेल. आणि नेक्स्ट लाईनला जेव्हा आउटपुट तुमचं दिसतं तेव्हा तुम्ही तुमचं ते क्लिअर आउटपुट येतंय, थोडंसं क्लिअर वाटतं ते. आता काय केलंय आपण, एक्स आणि वाय वरची व्हॅल्यूज हे केलेल्या आहेत, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपण डिस्प्ले केलेल्या आहेत. इथं पण स्लॅश एन लावून घेतो मी, काय तुमचं हे राहिलं स्लॅश एन, इथं पण स्लॅश एन सेम. आता तुमचा प्रोग्राम रन होईल. मित्रांनो आता आपल्याला काय झालेलं आहे, क्लास डिक्लेअर झाला. आता मी मेमरी अलोकेशनची थिअरी सांगताना मी काय सांगितलं होतं, जेव्हा तुमचा क्लास डिक्लेअर होतो तेव्हा या एक्स आणि वाय ला मेमरी अलोकेट होती का, तर नाही मित्रांनो, एक्स आणि वाय ला मेमरी अलोकेट होत नाही. आता मी जर एक्स आणि वाय डिस्प्ले करायचा प्रयत्न करीन तर मला डिस्प्ले होणार नाही, मेमरी अलोकेट होणार का एक्स आणि वाय ला, नाही. मग तुम्ही काय केलं आहे, क्लास तुमचा डिक्लेअर केलेला आहे, हा तुम्ही क्लास डिक्लेअर केला, ब्ल्यू कलरचा क्लास सॅम्पल नावाचा क्लास तुम्ही डिक्लेअर केला, सॅम्पल नावाचा क्लास तुम्ही डिक्लेअर केला, बनविला तुम्ही. पण तुम्ही याचा ऑब्जेक्टच तयार केला नाही ना. मग तुम्ही याच्यात गेट डाटा पुट डाटा नावाचे फंक्शन्स तुम्ही हे केली, बनविली. काय, गेट डाटा पुट डाटा नावाचे हे दोन मेंबर फंक्शन्स बनविली. पहिला कोणता आहे तुमचा गेट डाटा, ह्याच्यात गेट डाटा, ह्याच्यात पुट डाटा, हे दोन फंक्शन्स बनविली. हा क्लास बनविला, त्याचे दोन फंक्शन्स बनविली. इथपर्यंत तुम्ही तुमचं काम केलं. पण याला मेमरी अलोकेट होणार का, तर नाही मित्रांनो, मेमरी का म्हणून अलोकेट होणार नाही त्याला, याला मेमरी का म्हणून अलोकेट होणार नाही, कारण की मित्रांनो आपण याचा ऑब्जेक्टच आणखीन डिक्लेअर नाही केला, या क्लासचा ऑब्जेक्टच आपण आणखीन डिक्लेअर नाही केला. मग ऑब्जेक्ट डिक्लेअर केल्यावरच तुमची मेमरी अलोकेट होती. मग या क्लासचा ऑब्जेक्ट डिक्लेअर करा. ऑब्जेक्ट कुठे बनवितात, इंटमेन फंक्शन मध्ये, इंटमेन फंक्शन मध्ये ऑब्जेक्ट इथं बनवितात. मग ऑब्जेक्ट कसं बनवितात, क्लास नेम, क्लास नेम काय आहे तुमचा, सॅम्पल, SAMPLE, सॅम्पल. आता त्याचे मी दोन ऑब्जेक्ट बनवतो, पहिला ऑब्जेक्ट S1 आणि कॉमा देऊन मी काय करतो, दुसरा ऑब्जेक्ट S2 बनवितो, S2. समजा मी पहिला ऑब्जेक्ट काय बनविला S1 आणि दुसरा ऑब्जेक्ट S2 बनविला. कोण्या क्लासचा, या सॅम्पल क्लासचा. आता मित्रांनो काय होणार, मेमरी अलोकेट होणार. कुणाला मेमरी अलोकेट होणार, सॅम्पल नावाच्या क्लासला. मग S1 ला मेमरी अलोकेट होणार आणि S2 ला मेमरी अलोकेट होणार. आता पहा, ही डायग्राम तुम्हाला थोडी थोडी आपल्या त्या PDF मध्ये जी डायग्राम होती ती तसली दिसत असेल. S1 इथं आणि S2 हे दोन काय केले, ऑब्जेक्ट डिक्लेअर केले. आता मित्रांनो S1 आणि S2 ला मी ऑब्जेक्ट डिक्लेअर केली. आता ऑब्जेक्ट डिक्लेअर केले या क्लासचे म्हणल्यावर या एक्स आणि वाय ला मेमरी अलोकेट होणार. एक्स वरती मेमरी अलोकेट होणार आणि वाय वरती मेमरी अलोकेट होणार. एक्स आणि वाय ला मेमरी अलोकेट होणार, म्हणजे त्यांना एक जागा बुक करून दिली जाणार. आता तुम्ही कसं मूवी पाहायला गेला होता, तुम्ही थिएटर मध्ये तुमची सीट अलोकेट करता, सीट बुक करता, तशीच इथं काय केलेलं आहे, आता एक्स आणि वाय वरती जागा रिझर्व झालेली आहेत. आता आपल्याला काय करायचं, एक्स आणि वाय वरती व्हॅल्यूज टाकायच्या आहेत, या एक्स वरती व्हॅल्यू आणि या वाय वरती व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. समजत आहे मी काय म्हणत आहे, एक्स आणि वाय वरती व्हॅल्यूज. आता मित्रांनो ही मी तुम्हाला सांगतो, हा S1 बी याला ऍक्सेस करू शकतो, कुणाला, गेट डाटा नावाच्या फंक्शनला आणि पुट डाटा नावाच्या फंक्शनला, आणि S2 पण याला ऍक्सेस करू शकतो. कसं काय ऍक्सेस करू शकतो, कारण की ते एकाच क्लासमध्ये आहेत आणि या क्लासचा हे गेट डाटा एकदाच लिहावं लागला आपल्याला, एकदाच लिहावं लागलं. गेट डाटा नावाचं फंक्शन एकदाच लिहावं लागलं. पण मेमरी अलोकेट होताना कशी होत आहे, या S1 ला वेगळी आणि S2 ला वेगळी, म्हणजे X1 नावाचा X वेगळा आणि S1 नावाचा X वेगळा आणि S2 नावाचा X वेगळा. हे पहा, हा X वेगळा आणि हा X वेगळा. ह्याच्यावरती जर तुम्ही 10 व्हॅल्यू स्टोअर केली तर ह्याच्यावरती तुम्ही 15 व्हॅल्यू स्टोअर करू शकता, काही एरर येणार नाही. ह्याचा S1 चा Y वेगळा आणि S2 चा Y वेगळा. मोप नाव दोन्हीचे सेम आहेत, पण हे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत ना, वेगवेगळ्या ऑब्जेक्टचे आपण त्याला डिक्लेअर केलेला आहे. डिक्लेअर करताना आपण त्याला समजत आहे मी काय म्हणत आहे. आता मित्रांनो, आता हे ऑब्जेक्ट्स आपण डिक्लेअर केले,
म्हणजे काय झालं, यांना मेमरी अलोकेट झाली. आता मेमरी अलोकेट झाली का नाही हे कसं चेक करायचं? आता आपण या प्रोग्रामला रन करू, जर त्याच्यावरती व्हॅल्यूज जात असतील, या एक्स वरती आणि वाय वरती व्हॅल्यूज जर जात असतील, व्हॅल्यूज जर स्टोअर होत असतील, तर मग काय म्हणायचं की बा मेमरी अलोकेट होत आहे. जर जात नसेल तर मेमरी अलोकेट होत नाही. समजत आहे? त्याआधी मी S1 आणि S2 साठी गेट डाटा नावाच्या फंक्शनला मी कॉल करणार. मग इथं कॉमा देऊन मी काय करतो, S1 डॉट गेट डाटा. गेट डाटा नावाच्या फंक्शनला मी कॉल केलं. सेम S1, आता S2 घ्या, S2 डॉट गेट डाटा. S2 डॉट गेट डाटा नावाच्या फंक्शनला कॉल केलं. मित्रांनो, मी काय सांगितलं तुम्हाला, S1 आणि S2 दोन्ही पण गेट डाटाला ऍक्सेस करू शकतात. आता मी काय करत आहे, दोन्हीच्या व्हॅल्यू डिस्प्ले करीत आहे. आता डिस्प्ले करताना मी काय केलं तुम्हाला सांगतो. मी डिस्प्ले करताना मी काय करतो, एक तुम्हाला डिफरन्स लाईन दाखवतो. याला काय म्हणू शकता आपण, एक थोडक्यात सेपरेशन लाईन. म्हणजे याला जर मी असं केलं तर हे ॲज इट इज प्रिंट होऊन येईल. इथं काय करू आपण, आधी ऑब्जेक्ट S1, ऑब्जेक्ट S1. आता ही ॲज इट इज लाईन आपली आउटपुट स्क्रीनला येऊन जाईल. इथं /n बी टाकून द्या, कारण की /n टाकल्याशिवाय ती आउटपुट स्क्रीनला बरोबर दिसणार नाही, बरोबर वेनी रिप्रेझेंट होणार नाही तुमची. सेम लाईन मी कॉपी पेस्ट करतो आणि आणखीन एकदा खाली लिहितो. आता ही S2 साठी लिहितो, म्हणजे की S2 आणि S1 चे आपल्याला दोन्ही पण समजून येतील. आता मित्रांनो, S1 गेट डाटा झालं, S2 पुट गेट डाटा झालं. आता आपण काय करणार, पुट डाटा. S1 पुट डाटा, कारण की डाटा आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करायचा ना, मग पुट डाटा नावाच्या फंक्शनला आपल्याला कॉल करावा लागेल. मग या फंक्शनला मी कॉल केलं, पुट डाटा नावाच्या फंक्शनला मी काय केलं, कॉल केलं. कोण्या, S1 नावाच्या ऑब्जेक्टच्या. आता मी काय करणार, त्याला S2 नावाच्या ऑब्जेक्टसाठी कॉल करणार. आता इथं S2 साठी करायचं तर मग S2 लिहिलं मी. समजत आहे मी काय केलं, S1 नावाच्या पुट डाटाला S2 नावाच्या पुट डाटाला आता मी कॉल केलं. आता मित्रांनो काय होणार, जेव्हा हा कॉल होईल, आता प्रोग्राम कसा रन होणार आपला ते समजून सांगतो. इंट मेन पासून तुमचा प्रोग्राम रन होतोय हे तुम्हाला माहिती. आधी काय होणार, सॅम्पल नावाच्या क्लासचे S1 आणि S2 ऑब्जेक्ट डिक्लेअर होणार. मग हा क्लास तयार आहे का नाही चेक केला जाणार. मग एक्स आणि वाय वरती मेमरी अलोकेट केली जाणार S1 जेव्हा डिक्लेअर केला तेव्हा. आणि त्यानंतरनी तुमचं गेट डाटा पुट डाटाला ऑपरेशन्स ही जे फंक्शन्स आहेत त्यांना कॉल होणार. मग S1 डॉट गेट डाटा आणि S2 डॉट गेट डाटाला कॉल झालं. मग S1 आणि S2 ला कॉल जेव्हा झालं तेव्हा एंटर व्हॅल्यू ऑफ एक्स असं आउटपुटला येऊन जाईल. एक्स वरती व्हॅल्यू आपण स्टोअर करता, त्यानंतर वाय ची व्हॅल्यू आपण आउटपुट वरून घेऊन त्या वाय वर नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर करता. मग मित्रांनो, पुट डाटा नावाच्या फंक्शनला जेव्हा कॉल होईल, हे पहा, ऑब्जेक्ट S1 पुट डाटा नावाच्या जेव्हा ह्याला कॉल होईल तेव्हा आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन जाते. कोणत्या एक्सच्या आणि वायच्या, जे की आपण त्याच्यावरती स्टोअर केलेले आहे. समजत आहे मी काय म्हणत आहे. याच्या आधी आपले असे प्रोग्राम झालेले आहेत, फक्त ते मेमरीमध्ये कसे रिप्रेझेंट होत आहेत, फक्त मेमरीमध्ये हे पहा हे कसे रिप्रेझेंट होत आहेत ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीत आहे मी. आता मी याला रन करून बघतो, प्रोग्राम रन होईल का बघू आपण. काय एरर आलेला आहे, पुट डाटा नावाचं फंक्शन हे राहील आपली. काय राहिलं, पुट डाटा गेट डाटा झालं, पुट डाटा बरोबर आहे. एक मिनिट हा, काय इंट पुट डाटा हा, तुम्ही काय केलेलं आहे पहा मित्रांनो, इथं आपली मिस्टेक झालेली आहे. काय, वाईड गेट डाटा केला आपण, पण पुट डाटाला आपण रिटर्न टाईपच नाही दिला ना. रिटर्न टाईप नाही दिला म्हणून त्याला ते कोणता फंक्शन आहे हेच त्याला समजलं नाही, कशाचा फंक्शन आहे. आता आपण इथं कॉल केलेला आहे पुट डाटा कुण्या, S1 नावाच्या ऑब्जेक्ट थ्रू, या ऑब्जेक्ट थ्रू पुट डाटाला कॉल केलेला आहे.
पण तो जेव्हा या क्लासमध्ये जात आहे तेव्हा याला ते गटतच नाही आहे, कारण की आपण त्याचा रिटर्न टाईपच लिहिला नाही. रिटर्न टाईप इथं वाईड लिहावा लागतो, VOID, वाईड. समजत आहे? बघितलं मी कसा असं बघूनच एरर सॉल्व्ह केला, तसंच तुम्हालाही एरर सॉल्व्ह करता आला पाहिजे. काय मिस्टेक होत आहे ते प्रोग्राम मध्ये तुम्हाला समजायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रोग्राम आपले इफिशियंट वेनी रन होतील आणि तुम्हाला नॉलेज, प्रोग्रामिंग रिलेटेड तुमचं नॉलेज एक्स्ट्रीमली वाढेल. आता मित्रांनो, ही एक्स वरती ऑब्जेक्ट, आता पहिल्यांदा आपल्याला एक्स वरती व्हॅल्यू विचारत आहे, पण मित्रांनो इथं कोणत्या एक्स वरती व्हॅल्यू विचारत आहेत? S1 वरती टाकत आहोत का S2 वरती, ती आपल्याला माहिती नाही. मग सेम आपण काय करू, आपण ही जी असं करत आहेत ह्याला काय करू, याच्यावरती आणखीन एकदा टाकू. या प्रोग्रामला स्टॉप करू आधी. याच्यावरती आणखीन एकदा ही लाईन टाकू आणि ही लाईन ह्याच्या आधी टाकू. कोणाच्या आधी? या S2 नावाच्या गेट डाटाला जेव्हा कॉल होत आहे तसा, त्याच्या आधी. आता पहा मित्रांनो, S1 नावाच्या गेट डाटाला कॉल केलं, S2 नावाच्या गेट डाटाला कॉल केलं. आता मला ही लाईन आधी येऊन जाईल. आता पहा आली का? ऑब्जेक्ट S1 साठी एक्स ची व्हॅल्यू एंटर करा म्हणत आहे. ऑब्जेक्ट S1 साठी पहिल्यांदा काय केलं? ऑब्जेक्ट S1 साठी म्हणजे क्लास डिक्लेअर झाला, मेमरी अलोकेट झाली त्याला. तुमच्या कुठं? तुमच्या मेमरीमध्ये याला मेमरी अलोकेट झाली. तुमच्या ज्या लॅपटॉप आहे, तुमचा जो कम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये याला मेमरी अलोकेट झाली एक्स नावाच्या व्हेरिएबलला. फक्त त्याच्यावरती व्हॅल्यू टाका आता तुम्ही. मग याच्यावरती मी 10 व्हॅल्यू टाकणार, 10 व्हॅल्यू टाकणार आणि एंटर दाबणार. आता वाय वरती व्हॅल्यू टाका म्हणत आहे. वाय वरती मी 15 व्हॅल्यू टाकणार, एंटर दाबणार. आता कशासाठी मागत आहे व्हॅल्यू? S2 नावाच्या ऑब्जेक्टसाठी. इथं काय टाकली? 10 टाकली. इथं काय टाकली? 15 टाकली. आता S2 वर काय टाकू शकतो मी? 10च व्हॅल्यू टाकू शकतो, सेम 10च व्हॅल्यू टाकू शकतो आणि बदलून सुद्धा टाकू शकतो, ती माझी मर्जी राहिली. इथं मी 60 व्हॅल्यू टाकू शकतो. मग मित्रांनो, आपल्याला असा एरर येणार आहे का की तुम्ही इथं बी 10 एक्स वरती 10 व्हॅल्यू एंटर केली आणि इथं बी एक्स वरती 10 व्हॅल्यू एंटर केली? असा एरर येणार आहे का? तर नाही मित्रांनो, असा एरर येणार नाही. आता तुम्हाला माहिती, एकाच व्हेरिएबल वरती तुम्ही सेम व्हॅल्यू टाकू शकत नाहीत. जर ती हे असतील तर म्हणजेच ते ओव्हरराईड होते. पण मित्रांनो, हा व्हेरिएबल कशाचा आहे? हा S1 चा आहे. आणि हा व्हेरिएबल कशाचा आहे? हा S2 चा आहे. S2 चा व्हेरिएबल आहे. समजत आहे मी काय म्हणत आहे? म्हणजे याच्यावरती जर 10 व्हॅल्यू स्टोअर केली, याच्यावरती पण 10 व्हॅल्यू स्टोअर करू शकता, त्याला काही इश्यू येणार नाही. आता वाय हा कोणाचा आहे? S1 चा आहे. आणि हा वाय कोणाचा आहे? S2 नावाच्या ऑब्जेक्टचा आहे. मग या वाय वरती मी 50 व्हॅल्यू स्टोअर केली आणि या वाय वरती मी 60. जेव्हा मी कॉल केले S1 डॉट वाय, तेव्हा मला कोणती व्हॅल्यू येईल? तेव्हा मला ही व्हॅल्यू येईल 15. आणि जेव्हा मी S2 डॉट वाय कॉल केला तेव्हा मला कोणती व्हॅल्यू येईल? तेव्हा मला 60 व्हॅल्यू येईल. पहा, मी आता कॉल केलेला आहे. आता दोन्हीचे व्हॅल्यू पहा. एक्स वरती काय 10 आणि 15 आणि दुसरे काय 10 आणि 60. राईट आपल्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. जसं मी कॉल केलं, आधी मी कॉल कशाला केलं? तर S1 ला कॉल केलं, त्यावरती S1 च्या व्हॅल्यू आणि S1 च्या एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू आली. X2 ची एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू आली. तुम्ही म्हणता सर हे तर तुम्ही आधी सारखेच प्रोग्राम करून दाखविले आम्हाला. सेम ह्याच्या आधी जो की ऍडिशनचे प्रोग्राम बघितले आपण, खूप सारे एम्प्लॉई नावाच्या क्लासचे, स्टुडंट नावाच्या क्लासचे, हे आधी सारखाच प्रोग्राम तुम्ही करून दाखवला. मित्रांनो, करून दाखवला तुम्हाला आधी सारखाच प्रोग्राम, पण तुम्हाला ही गोष्ट कळाली का? हे मेमरीमध्ये कसं स्टोअर झालं हे तुम्हाला कळत आहे का? हे मेमरीमध्ये कसं स्टोअर झालं, आजचं आपलं लेक्चरच त्याच्यावरती आहे. मेमरी अलोकेशन ऑफ ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्ट्सला मेमरी कशी अलोकेट झाली हे सांगत आहे. या S1 ला कशी मेमरी अलोकेट झाली, S2 ला कशी मेमरी अलोकेट झाली, हे तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे माझं या लेक्चरच्या निमित्ताने. आता मित्रांनो, मी कसं मला सांगितलं होतं, गेट डाटा आणि पुट डाटा नावाच्या फंक्शनला एकदाच लिहिलं जातो, त्यांना S1 आणि S2 दोन्ही पण ऍक्सेस करू शकता. आता मित्रांनो, गेट डाटाला मी किती वेळेस लिहिलेला आहे? एकदाच लिहिलेला आहे ना, एकदाच डिक्लेअर केलेला आहे ना, गेट डाटाला आणि पुट डाटाला. गेट डाटाला एकदा आणि पुट डाटाला वेगळा एकदा. मग मित्रांनो, मी किती पण ऑब्जेक्ट बनवू, S1 S2 S3 S4 S10 S100, टोटल 100 ऑब्जेक्ट जरी बनविले मी, तरी मी त्यांना ऍक्सेस करू शकतो. या गेट डाटा नावाच्या फंक्शनला ऍक्सेस करू शकतो. कोणते? 100ला 100 ऑब्जेक्ट तुम्ही ऍक्सेस करू शकतात याच्यासोबत. कळलं काय म्हणण्याचं तात्पर्य आहे? फक्त आजच्या लेक्चरच्या निमित्ताने 3 गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. जेव्हा आपण क्लास डिक्लेअर करतो तेव्हा मेमरी अलोकेट होती का?
या डाटा मेंबर्स कोण आहेत, एक्स आणि वाय, अलोकेट होती का मेमरी? नाही. जोपर्यंत त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही तोपर्यंत त्यांना मेमरी अलोकेट होत नाही. हा तुमचा मेन टॉपिक क्लिअर झाला पाहिजे या आजच्या लेक्चरच्या निमित्ताने. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. मेमरीमध्ये कशी अलोकेशन होत आहे आणि कसं S1 आणि S2 एकदा ऍक्सेस करू शकतात, म्हणजे गेट डाटाला आणि पुट डाटाला कसं ऍक्सेस करू शकतात, जरी ते एकदाच लिहिलेले असले तरी. फक्त याचे मेंबर्स फंक्शन वेगळे होणार. S1 साठी एक्स आणि वाय वेगळा आणि S2 साठी एक्स आणि वाय वेगळा. समजलं? पण असं होणार का S1 साठी गेट डाटा वेगळाच, S2 साठी गेट डाटा वेगळाच? नाही. तर दोन्हीसाठी गेट डाटा सेमच, फक्त त्यांना दोन्हीसाठी सेमच गेट डाटा, फक्त त्यांचे डाटा मेंबर्स हे तुमचे डिफरंट राहतील. मेंबर फंक्शन्स तुमचे सेम राहतील दोन्हीसाठी. समजत आहे मी काय म्हणत आहे? होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथून पुढे आपण युनिट 2 चे इनलाईन फंक्शन्स वगैरे बाकीचे जे काही टॉपिक्स आहेत ते तुमचे आता युनिट 2 तुमचं सुरुवात होऊन जाईल. क्लासेस आणि ऑब्जेक्ट इथंच तुमचे संपले. आता तुम्ही काय करत झाला, खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा क्लासेस आणि ऑब्जेक्टचे. तुम्हाला एक्झाम मध्ये प्रोग्राम्स, तुम्हाला क्लासेस काय राहतात, ऑब्जेक्ट्स काय राहतात, त्यांचे एक्झाम्पल्स, त्यांचे प्रोग्राम्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. खूप की तुम्हाला आजचे लेक्चर समजले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आधी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स येऊन जातील. बाय बाय.